नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया झणझणीत असे रस्सा वांगी। रस्सा वांगी बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागते हे बघूया। इथे आपण फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली, इथे घेतलेले आपण खोबरं, 4 हिरवी मिरची, लसूण, धनिया, कांदा आणि इथे घेतलेले आपण हरभरा डाळ। चला तर मग आपण हा सर्व मसाला गॅसवरती भाजून घेऊया। हे बघा, आपण इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकलेले आहे, त्यामध्ये घालूया आपण कांदा। आणि कांदा परतून घेऊया। हे बघा, कांदा आपण छान असा परतून घेतलेला आहे, त्यामध्ये घालूया आपण खोबरं आणि खोबरं सुद्धा परतून घेऊया। हे बघा, खोबरं सुद्धा परतून झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण घालूया हरभरा डाळ आणि ती सुद्धा परतून घेऊया। त्यामध्ये आपण धने घालूया, लसूण आणि हिरवी मिरची आणि सर्व एकसारखं असं परतून घेऊया। हे बघा, कांदा, खोबरं, धने, हरभरा डाळ सर्व परतून झालेले, गॅस बंद केलेले। चला तर याला आपण असं थंड करून घेऊया। हे बघा, सर्व बॅटर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर टाकूया। कोथिंबीर टाकलेली, त्यानंतर आपण इथे घेतलेले काश्मीरी लाल मिरची पावडर, इथे घेतलेले मीठ, इथे घेतलेले हळदी पावडर आणि इथे घेतलेला आहे कांदा लसूण मसाला आणि इथे घेतलेले गरम मसाला। हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। मीठ आपण सर्व भाजीचं टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि याची छान पेस्ट करून घेऊया। एकदम कमी पाणी टाकून आपण पेस्ट करूया। हे बघा, एकदम बारीक अशी एकदम कमी पाणी टाकून आपण पेस्ट तयार केलेली। चला तर मग आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। इथे आपण वांगी घेतलेली, वांगी स्वच्छ अशी कट केलेली आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकलेले, त्याचे काटे सुद्धा हे बघा काढून घेतलेले, मधातून असं एकदम छान असे कापून घेतलेले। हे बघा, इथे आपण एक कढई घेतलेली, त्यामध्ये घातलेले तेल, त्यामध्ये आपण घालूया जिरं आणि त्यामध्ये घालूया हा मसाला आणि छान मिक्स करून घेऊया। हे बघा, छान आपण मिक्स करून घेतलेला आहे। आपण त्यामध्ये वांगी घालूया आणि हे सुद्धा मिक्स करून घेऊया आणि याला 2-3 मिनिटं असंच परतून घेऊया। बघा, 1 ते 2 मिनिटं आपण छान असं परतून घेतले, त्यामध्ये आपण गरम पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया आणि छान असं वांगा आता आपण शिजून घेऊया। त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया। हे बघा, फुल गॅसवरती आपण एक उकळी काढून घेतलेली आहे। आता गॅसची फ्लेम आपण कमी करूया आणि त्याच्यावरती झाकण ठेवून वांग मस्त शिजून घेऊया। हे बघा, 7 ते 8 मिनिटांमध्ये आपली भाजी अशी वांगे आपले छान अशी शिजून तयार झालेले। वांगे कवळे आहे, त्यामुळे ते फास्ट शिजलेले। चला तर मग आपण एका डिश मध्ये वांग्याची भाजी सर्व करूया। हे बघा, झणझणीत अशी वांग्याची रस्सा भाजी तयार झालेली, त्यामध्ये आपण थोडंसं कोथिंबीर टाकूया। चला तर तुम्ही सुद्धा या झणझणीत अशी वांग्याची गरमागरम भाजी खायला। बाय।